एकत्रीकरणाचा काल मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की विजयी मेळावा हा फक्त मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही आणि नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच, म्हणजे निवडणुका जेव्हा घोषित होतील किंवा त्या तसं जेव्हा वातावरण असेल ते चित्र पाहूनच युती बाबतीतला अंतिम निर्णय जो काय आहे तो घेतला जाईल. तुमचं अपेक्षा काय, मी का उत्तर द्यायला पाहिजे मला सांगा, मी तसं उत्तर देतो. नाही, तुम्ही सतत त्यांच्याकडे राजकीय युती मराठी अस्मितेसंदर्भात तुमचा मेळावा झाला, पण सतत तुम्ही राजकीय युती संदर्भातही बोलता आहात, प्रस्ताव पाठवता किंवा तशी मागणी अपेक्षा व्यक्त करता. म्हटलं त्यांनी म्हटलं की घाई नाहीये. ते बरोबर बोलतायत. राज ठाकरे यांचं काय चुकलं आहे? मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिकला किंवा इगतपुरीला त्यांच्या पक्षाचं 3 दिवसाचं शिबिर आहे. तुम्ही जे वक्तव्य करताय ते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा कॅमेऱ्यासमोर केलंय का? अनौपचारिकपणे ते बोलले असं तुम्ही सांगताय, बरोबर आहे ना? पण ते बोलले पत्रकारांशी, मला माहित नाही. अनौपचारिकपणे आम्ही सुद्धा बोलतो अनेक गोष्टी. औपचारिकपणे जे काय बोलायचं आहे ते आम्ही लवकरच बोलू. आता उगाचच हवेत तीर मारण्यात अर्थ नाही. आम्ही आशावादी आहोत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आशावादी आहेत. महाराष्ट्राच्या हिताचं जे करायचं आहे त्या संदर्भात माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र बसून निर्णय घेतील ना, मला माहिती आहे. तुम्ही उगाचच त्याच्यामध्ये पाऊस पडत नसताना गळगडाट करू नका. पाऊस बाहेर जोरात सुरू आहे. नाही, जोरात भावनांचाही पाऊस जोरदार मग आहे ना तो. आम्ही त्या पावसाला आणि त्या ढगांना वेगळी वेगळी दिशा देऊ, कुठे न्यायचे तिकडे नेऊ ना आम्ही. ते बोला. उद्धव ठाकरे असं म्हणतायत की निवडणूक जाहीर झाल्यानंतर, कारण हे त्यांनी ऑन रेकॉर्ड केलेलं आहे, ऑन कॅमेरा केलेलं विधान आहे की निवडणूक जाहीर झाल्यावर युती बाबतीतला निर्णय घेऊ. त्यात चुकीचं काय? उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे, मी काय म्हणतोय, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचीही विधानं सकारात्मक आहेत. राऊसाहेब, काल शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला, म्हणजे कार्यकर्ता त्यांचे मेळावे सुद्धा होतात, कार्यकर्ता संमेलन पार पडलं. त्यात शिंदे असं म्हणतात की बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागू शकतं. कुटुंबावर कारवाई करणं मला आवडत नाही, पण तुमच्याकडे दाखवलं गेलेलं बोट हे माझ्याकडे दाखवलं गेलेलं बोट असतं. विशेषतः त्यांच्या मंत्र्यांच्या संदर्भात जी त्यांची नाराजी आहे